हाय हॅलो नमस्कार. मी मोहिनी सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज होती महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सकाळी पहाटे 4लाच उठले होते, कारण लवकर उठलं ना सर्व कामे पण होतात आपली पटापटा. आणि असं काही म्हणजे सण वगैरे असले ना लवकरच उठायला पाहिजे. प्रत्येक काम आपल्या वेळेवर होतं आणि आपल्याला पण टाईम मिळतो आणि आपल्याला मंदिरात वगैरे पण जायचं असतं, त्याला पण आपल्याला टाईम वगैरे मिळतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी घरातली पारशी कामे वगैरे आवरून घेतली, झाडून वगैरे काढलं, बाहेरचं पण झाडून पुसून घेतलं आणि मस्त अशी रांगोळी काढली. रांगोळी काढायला थोडासा वेळ लागला होता. तर इथं 6 वाजले होते. 6 वाजता फरशी वगैरे सर्व पुसून घेतली आणि आंघोळ पण केली. तोपर्यंत 6:30 वाजले होते. ओवी पण उठली होती. ओवीला पण माझ्यासोबतच आंघोळ करायची असते, तर तिला पण आंघोळ लगेच घातली आणि राहिली होती आता देवपूजा करायची. देवपूजा आज खूप वेळ लागला, कारण शिवलिंगाला आज दह्या दुधाने आंघोळ वगैरे घालून घेतली, म्हणजे अभिषेक वगैरे केला. तर इथं बघू शकता छोटीशीच माझ्याकडं शिवलिंग आहे, त्याचीच पूजा वगैरे केली. तर जे घरामध्ये आहे ना त्या साहित्यानं मी पूजा वगैरे केली. तांदूळ आणि तीळ वाहिले, मस्त नमस्कार केला. माझं इबीत संपलं होतं त्यामुळे ते लावलं नाही, पण आज इबीतेचाच मान असतो. तर असं म्हणलं, नंतर बाकीचे राहिलेले पण देव दह्याने दुधाने मस्त असे घासून घेतले आणि स्वच्छ धुतले. तर नंतर धूप वगैरे लावून आरती केली. आणि कापूर जाळायला पण चांगला असतो आणि कधी पण आरती करताना ना कापूरच घ्यायला पाहिजे. ते चांगलं मानलं जातं. इथं मस्त पूजा केली देवासाठी. तर मी रताळे वगैरे उकडलेले होते अगोदरच, ते देवाला प्रसाद वगैरे दाखवला आणि माझा चहा वगैरे राहिला होता, ते चहा पण पिला. नंतर आम्हाला जायचं होतं मंदिरात, बहीण पण आली होती. तर 9:30 वाजेपर्यंत माझे काम झाले होते. तर हे गल्लीतच मंदिर आहे बघा. तर आम्ही लवकरच आलो होतो. गर्दी काहीच नव्हती, पण बायकांनीच आमचा वेळ खाल्ला. 2-4च बायका होत्या, पण त्यांचा अभिषेक नव्हता. पण त्या काय करत होत्या, जप वगैरे तिथंच बसून करत होत्या, थोडं पण साईड देत नव्हत्या. तर असं म्हणलं, तोपर्यंत आम्ही तर विठ्ठल रुक्मिणीची पूजा वगैरे केली आणि व्हिडिओ वगैरे काढले, तरी पण त्यांचं होत नव्हतं. तर तशीच थोडं कोपऱ्यामध्ये बसून मी पण पूजा लगेच करून घेतली. तर मस्त अशी पूजा वगैरे केली. तर बहिणीने इबीत आणलं होतं, ते पण देवाला लावून घेतलं. नंतर वडे वगैरे तळले घरी आले असतात. चला तिच्याकडे करते. बाय.